नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. थंडी आहे, थंडी असेल की आपण बाजरी आणतो आणि बाजरीच्या पिठाचं काय करायचं, तर बऱ्याच जणांना भाकरी आवडते पण ती थापायला जमत नाही. अशा वेळी काय करायचं, तर मस्तपैकी बाजरीच्या पिठाची भन्नाट रेसिपी बनवायची. चला तर मग लगेचच सुरुवात करू. सुरुवातीला एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 ते 3 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या. तिखटाप्रमाणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा ओवा घेतला, 1 चमचा इतके जिरे घातले. आता हे सगळं ना आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही तर मिरचीचा ठेचा पण घालू शकता. तर सगळं वाटण बघा माझं तयार झालेलं आहे. आता हे एका साईडला ठेवत आणि पुढची कृती करूया. त्यासाठी इथं बघा एका बाउलमध्ये मी 1 वाटी इतकं हे बाजरीचं पीठ घेतले. 4 ते 5 लोकांसाठी बनवतोय म्हणून मी 1 वाटी इथं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये काही मसाले घालू. सुरुवातीला हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, तर हे रंगासाठी वापरलं. अर्धा चमचा धनेजिऱ्याची पूड घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. लहान मुलं जर खाणार असतील ना तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी पण करा. आता हे सुरुवातीला सगळे कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून पिठासोबत ना हे सगळे मसाले बघा अगदी चांगले असे मिक्स होतात. बऱ्याच जणांना भाकरी आवडते पण ती थापायला जमत नाही, म्हणून ना मी ही रेसिपी घेऊन आली जी सगळ्यांना करता येईल आणि खायला पण ती खूप बेस्ट लागेल. आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घातली, कारण कोथिंबीर आता मार्केटमध्ये खूप सारी आहे. खिसून घेतलेलं गाजर घातलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी अर्धी वाटी इतकं दही घेतलं होतं. ह्यातलं दही घालूयात. आता बऱ्याच जणांना दही आवडत नाही किंवा बऱ्याच जणांना दही असं चालत नाही खायला, त्यांनी इथं अर्धा लिंबाचा रस किंवा दोन्हीही स्किप केलं तरी पण चालू शकेल. सुरुवातीला हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. थंडीमध्ये ना भरपूर साऱ्या भाज्या येतात, त्यामुळे मी भरपूर भाज्यांचा वापर याच्यामध्ये केला, जेणेकरून ती हेल्दी पण रेसिपी बनेल. तुम्ही हवं तर बारीक चिरून घेतलेली मेथी, बारीक चिरून घेतलेला पालक पण घालू शकता, ज्यामुळे आणखीन जास्त हेल्दी रेसिपी बनवू शकते. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. ज्या वाटीनं पीठ मोजलं त्या वाटीनं सुरुवातीला 1 वाटी इतकं पाणी घालूयात. आता आपल्याला भरपूर जास्त पाणी घालायचं, पण मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आणि एक्झॅक्ट मला किती पाणी लागणार आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. आता हे पीठ आणि पाणी सगळं मिक्स करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत, ह्याची मात्र काळजी घ्या. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला तुमच्या गावाचं किंवा तुमच्या शहराचं नाव नक्की कळेल आणि माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचलेत हे देखील मला कळेल. आता हे बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत. पाणी सगळं चांगलं मिक्स झालं आहे. आता पुन्हा आणखीन 1 वाटी पाणी घेतलं आणि ते पण घातलं. आता हे पण सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. आता ही रेसिपी कशी असते हे पण मी तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांना रेसिपी जाळीदार आणि मऊ आवडते, त्यांनी 2 वाट्या पाणी घालायचं आणि ज्यांना कुरकुरीत रेसिपी हवी असेल आणि अगदी मस्त असं क्रिस्पी हवी असेल त्यांनी जास्त पाणी घालायचं, कारण जितकं जास्त पाणी असेल तितकी ही रेसिपी ना अगदी पातळ कुरकुरीत बनते आणि जितकं आपलं पीठ घट्ट असेल तितकं जाळीदार आणि मऊ बनते. आता इथं बघा मी 3 वाटी पाणी घेतलं, त्यातलं अर्धी घातलं आणि अर्धी वाटी पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. म्हणजे मला 1 वाटी बाजरीच्या पिठासाठी 2.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे, जेणेकरून मला ही रेसिपी ना थोडी कुरकुरीत बनवायची होती, त्यामुळे थोडं जास्त पाण्याचा वापर केला आहे. पीठ बघा छान सरसरीत आपलं तयार झालेलं आहे. जेव्हा ही रेसिपी करतो ना तेव्हा प्रत्येक वेळी करताना ना अगदी तळातून ते पीठ चांगलं हलवून घ्यायचं, त्यामुळं पीठ आणि पाणी सगळं चांगलं मिक्स होतं. कारण बऱ्याच वेळानंतर पीठ खाली जाऊन बसतं आणि पाणी वरती होतं, तसं होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी चांगलं मिक्स करायचं आणि मग हे घावण करायला घ्यायचं. आता गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा तवा मी चांगला तापवून ठेवला. तवा चांगला कडकडीत तापायला हवा. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. थंडी आहे आणि थंडीमध्ये तीळ आपण खातो भरपूर, तर तेल टाकल्यानंतर थोडेसे तीळ अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे. तर तेलावरती तीळ गेले की खमंग पण आपल्या रेसिपीला लागतो. आणि त्यानंतर बघा गॅस मोठाच ठेवायचा. पुन्हा पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि तव्याच्या कडेनं हे पीठ मी घालते. आता मला थोडेसे मोठे मोठे घावण आवडतात, त्यामुळे मी तव्याच्या आकारात बनवते. छोटे घावण हवं असेल तुम्ही मधल्यामध्ये पण हे घावण बनवू शकता. तर अशा पद्धतीने सगळीकडे हे बघा मी पीठ टाकून घेतलेलं आहे. आता गॅस थोडासा मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपण एक 4 ते 5 मिनटं सगळ्या बाजूने अगदी कुरकुरीत आणि छान होईपर्यंत हे भाजून घ्यायचं. घावणामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे हे घावण कुरकुरीत व्हायला थोडासा वेळ लागतो. गॅस अजिबात मोठा ठेवू नका. मध्यम गॅसवरती हे सगळं घावण भाजून घेतलं. छान असा रंग आलेला आहे, छान जाळी पण पडली. वरून थोडंसं तेल सोडायचं आणि आता आपण बाजू पलटी करून घ्यायची. हे घावण पातळ असल्यामुळं ह्याला दोन्ही बाजूंना भाजण्याची गरज नाही आहे. मी फक्त तुम्हाला रंग दाखवते. अगदी पेपरसारखं पातळ आणि त्याहूनही कुरकुरीत असं मस्त हे बाजरीच्या पिठाचं झटकीपट, ज्यांना ज्यांना भाकरी जमत नाही मात्र खायला आवडते त्यांच्यासाठी हे छान असं घावण किंवा धिरडं घेऊन आलोय. आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा बघा गॅस मोठा ठेवला. अशा पद्धतीनं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पीठ जे आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तव्याच्या कडेनं नेहमी घावणं टाकायला सुरुवात करायची.
आणि तीळ जे ऑप्शनल आहे, तुम्ही पिठामध्ये पण टाकू शकता. पण तव्यावरती तेलावरती गेले की तीळ छान फुलतात आणि त्याचा खमंगपणा ना खूप छान लागतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने करते. आता मला पण ना भाकरी खूप आवडते, कारण त्याच्यामध्ये भरपूर उष्णता असते आणि भरपूर चांगल्या गोष्टी पण बाजरीच्या पिठामध्ये आहेत. पण मला भाकरी थापायला जमत नाही, म्हणून मी काय करते की बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी असे गरमागरम कुरकुरीत अशी घावणं बनवते. ह्याला कोणती भाजी, चटणी काही लागत नाही, कारण ह्यामध्ये आपण ठेचा घातलेला आहे. त्यामुळे ना मस्त लागतात, हेल्दीही असतात. 2 किंवा 3 खाल्लं की अगदी आरामात पोट भरू शकतं. त्यामुळे तुम्ही नक्की असा हा बेत करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर छान असे मस्तपैकी गरमागरम आणि मोठे पातळ कुरकुरीत असे माझी घावणं तयार झाली. माझ्या आजीसाठी मात्र मी थोडेसे मऊ असे घावण बनवले होते, कारण तिला इतकं पातळ किंवा कुरकुरीत अजिबात आवडत नाही. थोडेसे मी मऊसूत करून दिले होते. तुम्हाला ते कसे करायचं हे पण मी सांगितले. तुम्हाला कोणत्या प्रकारची घावणं खायला आवडतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या थंडीमध्ये मात्र एकदा तरी नक्की अशा माझ्या पद्धतीने केली ही बाजरीची घावणं करून बघा आणि कशी वाटतात ते पण मला नक्की कळवा. तर मस्त अशी गरमागरम घावणं तयार झाली. तेवढ्या पिठामध्ये माझी 9 ते 10 इतकी एवढ्या मोठ्या साईजची घावणं तयार झाली होती, जी अगदी पोटभरीची होऊ शकतात. सोबत थोडंसं दही दिलेलं आहे, पण तुम्ही नुसतंही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.